तर गोरेगावमधल्या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे। तर राज्यामध्ये ड्रग्ज विरोधी कारवाई सुरू आहे असं मंत्री बावनकुळेंनी म्हटलंय। प्रश्न असा आहे की तुम्ही हजारो करोडचं ड्रग्स मिळालं। आज आमच्याकडे मी बघते की सर्रासपणे जे आहे मुंबई शहर असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा तुम्ही देशभरामध्ये बघा मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थाचे विक्री होते। तुम्ही रेव पार्ट्यांना परमिशन कशी देता? आता हा नवीन विषयाने काढला बांगलादेशी, मला कळत नाही होम डिपार्टमेंट करतं काय? तुम्ही बांगलादेशीच्या नावाखाली रोगाच्या नावाखाली तुम्ही लोकांना त्रास देता। महापौरांचं काम काय? बांगलादेशीने पकडणे। मग होम डिपार्टमेंट काय करतं? मग अमित शहानी राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी पण राजीनामा द्यावा, कारण महापौरांचं ते काम आहे। तुम्ही भारतीय ठरवणार कोण भारतीय आणि कोण भारतीय नाही। आजही तुमचं जे आहे 25% वर मॅपिंगचं काम झालेलं नाही। मग उद्या तुम्ही SIR डिक्लेअर केला, मला सांगा आज आम्हाला भारतीय प्रूव्ह करावं लागेल? मला असं वाटतं याची तातडीने एक इन्क्वायरी झाली पाहिजे। मुंबईचे कमिशनर यांनी ह्याची इन्क्वायरी देऊन महाराष्ट्राला आणि मुंबईला सांगितलं पाहिजे की काय नक्की तिथे घडलं, आणि हे जर पोलिसांच्या डोळ्यासमोर हे होत असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे। ह्याचा मी जाहीर निषेध करते आणि तातडीने गृह मंत्रालयाने ह्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे। आमचं सरकार हे संवेदनशीलपणे प्रत्येक घटनेला पकडत आहे। अशा व्यवसाय करणारे जे या ठिकाणी लोक आहेत, कोकीन ड्रग्स वगैरे, मोठ्या कारवाया सुरू झालेल्या आहेत। सरकारच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुमोठं या ठिकाणी मोठ्या कारवाया करतात। आधी तर कारवायाच व्हायच्या नाही। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी प्रचंड मोठं जाळं तयार केलेलं आहे, ज्या जाळ्यामध्ये आता कोणी वाचू शकत नाही। किती छोट्या मार्गाने कोणी ड्रग्स आणले, कोकीन आणले, त्याला पकडलं जाणार आहे।